अजितदादांनी 26 वेळा पुण्याची हद्दवाढ केली. कुठल्या ग्रामपंचायतीची परवानगी घेतली? आणि म्हणून हे बघा, कोल्हापूरची हद्दवाढ हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जवळपास 105 नगरपालिका महानगरपालिकेचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. मी जबाबदारीनं सांगतो की माजी सन्माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व प्रमुख पदाधिकारी, पालकमंत्री, आमदार यांचे आमचं सर्वांचं एकमत झालेलं आहे की आता जनगणना सुरू आहे आणि 2027 मार्चला ज्यावेळी जनगणना संपेल ते सुरुवातीचे एक 10 गावं आपण त्यामध्ये घेऊ. आणि 10 गावं कुठली घ्यायची आहेत? तर त्यांना सर्व सोयीसुविधा आम्ही देतोय. बघा, ज्या शहराची हद्दवाढ झाली तर जिल्ह्याचा देखील विकास होतो. आणि म्हणून आज जे गोविंदराज साहेब या ठिकाणी आले होते, खरं म्हणजे ते ज्येष्ठ सचिव आहेत, अशा पद्धतीनं वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही आहे. यामुळं शहरातील जनतेमध्ये फार निराशेची भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पण मी आश्वासित करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये 2027 मार्चच्या जनगणनेनंतर कोल्हापूरची हद्दवाढ होणार म्हणजे होणार. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता आपली भूमिका काय असणार आहे? बघा, मला कदाचित ते आले त्यावेळी दुसऱ्या विचारात असताना त्यांनी असं स्टेटमेंट केलंय का मला असं वाटतं. कारण ते स्वतः त्या बैठकीला होते आणि त्यांची भूमिका काय आहे त्याला मी महत्त्व कशाला देऊ? सरकार आम्ही आहोत, निर्णय आम्ही घेणारे आहोत, निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन त्यांनी करायचं आहे आणि त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला मी जास्त फार महत्त्व देत नाही. बघा, आता काय होतं, जसं म्हटलं की ते आले होते कोल्हापूर शहराच्या इतर विकासांचा आढावा घेण्यासाठी आणि आले होते त्यात मी काही दिवसापूर्वी मी स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं होतं की कोल्हापूर शहरात अनेक प्रकल्प सुरू आहेत, काही निधीचा अभाव आहे, काही नव्यानं प्रकल्प सुरू केले पाहिजेत, यासाठी एक आढावा होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे माझ्या मागणीनुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना या ठिकाणी पाठवलं होतं. त्याचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. कदाचित हे आढावा घेत अचानक विचारलेल्या प्रश्नामुळे त्यांनी असं उत्तर दिलं असावं असं मला वाटतं.